बऱ्याचदा मधुमेहींची जेवणानंतरची रक्तातली साखर वाढते आणि मग जेव्हा नेहमीच अशी रक्तातली साखर वाढायला लागते जेवणानंतर, तेव्हा डॉक्टर तुमचे रिपोर्ट्स बघून साहजिकच तुमचा गोळ्या औषधांचा डोस वाढवतात आणि रक्तातली साखर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात। पण यापूर्वीच जर तुम्ही थोडीशी काळजी घेतलीत आणि तुमच्या जेवणामध्ये तुम्ही काय खाता आणि कसं खाता यामध्ये थोडे बदल केलेत तर कदाचित तुमचा हा औषधांचा वाढवला जाणारा डोस टळू शकतो किंवा क्वचित प्रसंगी आहे ती औषधं सुद्धा कमी होऊ शकतात। चला आजच्या व्हिडिओमध्ये हे कसं करता येईल यासाठी आपण 7 सोप्या टिप्स बघणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर तेजस। जस्ट फॉर हार्टच्या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मधुमेहींना रक्तातली साखर अगदी उपाशीपोटी आणि जेवणानंतर चांगली ठेवण्याचं टार्गेट डोळ्यासमोर असतं। मग उपाशीपोटी रक्तातली साखर साधारण आपण म्हणतो 100 ते 130 पर्यंत असलेली चांगली, आणि जर जेवणानंतरची 2-2.5 तासांनी साखर तपासली तर ती मधुमेह असणाऱ्यांसाठी साधारणतः 140 ते 160, क्वचित प्रसंगी 180 पर्यंत असलेली चांगली। जर तुमची फास्टिंग शुगर आता सांगितलेल्या आकड्यांपेक्षा जास्त येत असेल तर तुम्हाला काय प्रयत्न करता येतील आणि फास्टिंग शुगर खाली आणता येईल यासाठी माझा फास्टिंग शुगर बद्दलचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवणानंतरच्या शुगर बद्दल बोलतोय। जर तुमची जेवणानंतरची रक्तातली साखर साधारण 160 किंवा 180च्या पुढे जात असेल आणि जेवणापूर्वी आणि जेवणानंतरच्या साखरेमध्ये 50-60 पेक्षा जास्तीचा फरक तुम्हाला दिसत असेल तर निश्चितच तुमच्या जेवणातले घटक पदार्थ बदलून, जेवण तुम्ही कसं बनवता ते बदलून आणि कसं खाता ते बदलून तुम्हाला हे इम्प्रूव्ह करता येऊ शकतं। चला आपण आज 1 बाय 1 हे कसं करता येईल यासाठी सोप्या टिप्स बघतोय। जेवणानंतर रक्तातली साखर आटोक्यात राहावी यासाठी तुम्ही जेवणाच्या आधीपासूनच प्रयत्न करू शकता। पहिली गोष्ट म्हणजे जेवणाच्या साधारण 15 ते 20 मिनिटं अगोदर तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही गोष्टी घेऊ शकता जेणेकरून तुमची रक्तातली साखर जेवणानंतरची आटोक्यात राहायला मदत होऊ शकते। यामध्ये 3 मुख्य पदार्थ मी आवर्जून सांगेन। पहिला म्हणजे मेथी। मेथीचे दाणे जर का तुम्ही भिजवून ठेवलेत किंवा मोड आणून ठेवलेत आणि जेवणापूर्वी साधारणतः 1 टेबलस्पून मेथीचे दाणे तुम्ही जर का चावून खाल्लेत आणि मग 15 मिनिटांनी तुम्ही जेवण केलं तर निश्चितच पोस्ट मील शुगर आटोक्यात आणण्याला मदत होऊ शकते। याप्रमाणेच इसबगोल पावडर जर तुम्ही पाण्यामध्ये मिसळून 1 चमचा भर आणि मग हळूहळू 2 चमचे पण प्रमाण तुम्ही वाढवू शकता, ही तुम्ही जेवणापूर्वी घेतलीत तरी सुद्धा जेवणानंतरची शुगर आटोक्यात आणायला मदत होऊ शकते। आणि तिसरी गोष्ट सब्जा। तर सब्जाच्या बिया पाण्यात भिजवलेल्या जर तुम्ही जेवणापूर्वी 1 ते 2 चमचे पाण्यातनं घेऊ शकलात तरी सुद्धा निश्चितच तुम्हाला पोस्ट मील शुगर कंट्रोल करायला फायदा होऊ शकतो। हे 3ही पदार्थ तुम्हाला कसे मदत करणार आहेत? यात काही फंक्शनल न्यूट्रिएंट्स तर आहेतच, पण या 3ही पदार्थांमध्ये सोल्युबल फायबर्सचं प्रमाण चांगलं आहे आणि जर तुम्ही जेवणापूर्वी सोल्युबल फायबर्स घेतलेत तर निश्चितच तुमचं पोट थोडंसं भरणार आहे, भरल्यासारखं वाटणार आहे 15-20 मिनिटांमध्ये, आणि तुम्ही जे जेवणार आहात त्याची क्वांटिटी कमी होणार आहे आणि इनडिरेक्टली तुमची जेवणानंतरची रक्तातली साखर आटोक्यात राहायला मदत होणार आहे। याबरोबरच चौथं एक अल्टरनेटिव्ह तो म्हणजे पाण्यामधनं व्हिनेगर किंवा ॲपल सिडर व्हिनेगर घेणं। साधारण 2 टीस्पून ॲपल सिडर व्हिनेगर जर तुम्ही 1 ग्लास पाण्यामधनं जेवणापूर्वी 15 ते 20 मिनिटं घेतलं तरीही रक्तातली साखर जेवणानंतरची कमी व्हायला मदत होते, असं अनेक स्टडीजमध्ये दाखवलं गेलंय। तर या 4ही गोष्टींचा वापर तुम्ही डेफिनेटली करून बघू शकता आणि तुम्हाला काय फायदा होतोय हे तपासून पाहू शकता। आता बघूयात जेवताना काय काय काळजी घ्यायची किंवा कुठले पदार्थ आहारात घ्यायचे किंवा नाही घ्यायचे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला असं सांगेन की ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्ती आहे, म्हणजेच जे पदार्थ खाऊन रक्तातली साखर अतिशय वेगाने वाढते असे पदार्थ तुम्ही जरूर टाळले पाहिजेत।
मग यामध्ये भात येतो, ज्याचा तांदूळ आपण पॉलिश केलेला वापरतो, किंवा पांढरा भात म्हणू शकतो आपण, किंवा बटाटा यासारखे पदार्थ किंवा मैद्याचे काही पदार्थ असतील, हे जर तुम्ही तुमच्या आहारात घेत असाल तर ते बंद करणं, किंवा काही साखर घातलेले पदार्थ, गूळ घातलेले पदार्थ तुमच्या आहारात घेत असाल तर ते पूर्णपणे बंद करणं हा जेवणानंतरची रक्तातली साखर आटोक्यात ठेवण्याचा एक उत्तम पर्याय आहे. तिसरी टिप आपण बघतोय त्यात मी तुम्हाला सांगणार आहे की एकूणच तुम्ही तुमच्या आहारातल्या कर्बोदकांचं प्रमाण कमी करून बघा. कर्बोदक म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या जेवणातली सगळी धान्य. मग जेवणामध्ये आपण भात, पोळी, भाकरी यापैकी काही जर घेत असाल किंवा दोन गोष्टी एका वेळेला घेत असाल तर दोनाची एकच गोष्ट करणं हा एक ऑप्शन आहे. किंवा जर तुम्ही एकच धान्याचा पदार्थ खात असाल तर त्याचं प्रमाण कमी करणं, म्हणजे जर तुम्ही 2 पोळ्या खात असाल तर 2 पोळ्यांच्या जागी 2 छोटे फुलके करणं, किंवा 2 पोळ्यांच्या जागी एकच पोळी करणं असा पर्याय तुम्ही वापरू शकता. एक भाकरी खात असाल तर एक छोटी भाकरी करा, किंवा अर्धी भाकरी खा एका वेळेला, असंही तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमच्या आहारातलं किंवा त्या जेवणातलं कर्बोदकांचं प्रमाण कमी होईल आणि त्यायोगे तुमची जेवणानंतरची साखर आटोक्यात राहायला मदत होईल. जेवणातली कर्बोदकं कमी करताना खूप बारीक बारीक गोष्टींचा सुद्धा बऱ्याचदा विचार करावा लागतो. आपल्या जेवणामध्ये अनेकदा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये आपण बटाटा घालतो. हे जर तुम्ही टाळू शकलात तर त्या भाज्यांमधलं कर्बोदकांचं प्रमाण कमी होणार आहे. दुसरी गोष्ट, आपल्या कोशिंबिरी किंवा भाज्या, आमटी ह्याच्यामध्ये अनेकदा साखर आणि गुळाचा वापर केला जातो. हे जर तुम्ही बंद केलं तर अजूनही कर्बोदक कमी करायला तुम्हाला स्कोप आहे आणि त्यायोगे रक्तातली साखर चांगली राहणार आहे. तर अशा बारीक बारीक गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमच्या जेवणातली कर्बोदकं एकूण जी पोटात जात आहेत ती कमी करू शकता आणि याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होऊ शकतो. आता आपण चौथी टिप बघतोय ती म्हणजे तुमच्या जेवणामध्ये जसं आपण कर्बोदकं कमी केली तसं काही पदार्थांचं प्रमाण वाढवून फायदा होतो. आणि असे पदार्थ म्हणजे ज्याच्यामध्ये उत्तम प्रकारचे फायबर्स आहेत आणि उत्तम प्रकारची प्रथिनं आहेत असे पदार्थ. आहारातलं फायबर्सचं प्रमाण वाढवायला तुम्हाला जेवणात तुमच्या आवर्जून सॅलड घ्यायचंय. प्रत्येक जेवणामध्ये सॅलड खरं तर असलं पाहिजे. सॅलड म्हणजे कुठलीही भाजी जी तुम्ही कच्ची खाऊ शकता. त्यामध्ये काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर, बीटरूट, मुळा, कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची, कोबी, अगदी काहीही चालेल, पण ते कच्च्या स्वरूपात जर तुम्ही खाऊ शकलात तर त्याच्यातले फायबर्स हे इंटॅक्ट राहणार आहेत आणि त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. याबरोबरच सॅलडसाठी आपल्या भाज्या, मग त्यात फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील यांचा समावेश आवर्जून करा. डाळी आपण ज्या आहारात वापरतो त्या जर तुम्ही सालीसकट वापरू शकलात आणि धान्यही इतर सालीसकट वापरू शकलात तर निश्चितच तुमच्या जेवणातलं फायबर्सचं प्रमाण वाढणार आहे. याबरोबरच अगदी छोट्या छोट्या स्वरूपात सुद्धा फायबर्स पोटात जाऊ शकतात. उदाहरणार्थ, जेवणात जर तुम्ही वेगवेगळ्या चटण्यांचा समावेश केला तर प्रत्येक चटणीमध्ये आपण जे इन्ग्रेडियंट्स वापरतो त्याच्यात चांगले फायबर असतात. जवसाची चटणी असेल, कारळ्याची चटणी असेल, त्यात तुम्ही कढीपत्ता घालू शकता चटण्यांमध्ये आणि त्यायोगे तुमच्या आहारातल्या फायबर्सचं प्रमाण निश्चित वाढू शकतं. अगदी आपली हिरवी चटणी, त्यात आपण कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना असे बरेच पदार्थ घालतो हिरवे की ज्याच्यामध्ये फायबर्स असतात. अगदी खोबऱ्यामध्ये सुद्धा फायबर्सचं प्रमाण खूप चांगलं आहे. तर या पदार्थांचा समावेश तुम्ही आहारामध्ये जरूर करा जेवणामध्ये, जेणेकरून तुमच्या रक्तातली साखर आटोक्यात तर राहीलच पण तुमचं पोट भरायला सुद्धा मदत होईल. कारण बऱ्याचदा आहारातली कर्बोदकं कमी केली की पोट भरत नाही अशी अनेकांची तक्रार असते. मग हे फायबर्स असलेले पदार्थ तुम्हाला पोट भरून ठेवायला मदत करतील. आता प्रथिनांबद्दल बोलूयात. जेवणात तुम्ही जर प्रथिनं ऍड केलीत किंवा घेत असाल तर थोडीशी वाढवलीत तर निश्चितच तुम्हाला रक्तातली साखर आटोक्यात ठेवायला मदत होते. कारण प्रथिनांची साखर बनायला तुलनेनं वेळ लागतो किंवा प्रथिनं खाऊन रक्तातली साखर फार वेगाने वाढत नाही, कमी वेगानं वाढते. प्रथिनांचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी असतो. मग प्रथिनांसाठी काय घ्याल जेवणामध्ये? डाळी, कडधान्य, उसळी हा तर पर्याय झालाच, पण तुम्ही जेवणामध्ये 1 वाटी भरून दही घेऊ शकता, थोडे पनीरचे 3-4 तुकडे घेऊ शकता, किंवा जर तुम्ही मांसाहारी असाल तर एखादं अंड घेऊ शकता किंवा फिशचा एखादा दुसरा तुकडा घेऊ शकता. या प्रकारे जर तुम्ही प्रथिनांचा समावेश आहारात केलात तर जेवणानंतरची रक्तातली साखर आटोक्यात राहायला निश्चितच मदत होते. आता बघतोय पुढची टिप. ह्याच्यामध्ये तुम्ही जेवताना
पहिल्यांदा आहारात काय घेता किंवा पहिल्यांदा तोंडात काय टाकता याचाही तुमच्या जेवणानंतरच्या साखरेवरती परिणाम होतो असं दिसून आलंय. त्यामुळे तुमचा जेवायचा सिक्वेन्स हा जरी तुम्ही थोडासा मॉडिफाय करू शकलात तरीही तुम्हाला रक्तातली साखर आटोक्यात ठेवायला फायदा होणार आहे. मग हा सिक्वेन्स कसा हवा या विषयावरचा माझा डिटेल्ड व्हिडिओ तुम्ही जरूर बघाच. पण थोडक्यात सांगायचं झालं तर जेवायची सुरुवात सॅलड्स आणि प्रथिनांनी करावी आणि मग कर्बोदक असणारे पदार्थ खावेत. हे जर तुम्ही करू शकलात तर कमी कर्बोदकातही पोट भरतं आणि तुमची रक्तातली साखर जेवणानंतरची आटोक्यात राहायला किंवा कमी राहायला मदत होऊ शकते. जेवताना करायच्या गोष्टींपैकी अजून एक ती म्हणजे जेवताना टीव्ही लावू नका किंवा मोबाईल बघत जेवण करू नका. बऱ्याचदा असं केल्याने आपण प्रमाणापेक्षा जास्ती खातो, भूक नसताना सुद्धा खातो आणि नक्कीच यामुळे आपली रक्तातली साखर वाढू शकते. आता वळतोय आपण जेवणानंतरच्या स्टेपकडे की जेवणानंतर तुम्ही काही करू शकता का जेणेकरून तुमची जेवणानंतर 2-2.5 तासांनी तपासलेली साखर जास्त येणार नाही. येस, डेफिनेटली तुम्ही 2 गोष्टी करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे अनेकांना जेवणानंतर तोंडात काहीतरी टाकायची सवय असते. मग त्याच्यामध्ये काही जण जेवणानंतर तोंडात गुळाचा खडा टाकतात किंवा काही जण अगदी एक खजूर खाल्ला किंवा एक खारीक खाल्ली, गोड खायची खूप इच्छा होते म्हणून काहीतरी थोडंसं गोड तोंडात टाकलं जातं किंवा चॉकलेट खाल्लं. आणि हे जर तुम्ही करत असाल तर डेफिनेटली जेवणानंतरची रक्तातली साखर वाढायलाच ह्याचा हातभार लागणार आहे हे निश्चित. बरेच जण जेवणानंतर बडीशेप खातात आणि या बडीशेपेमध्ये पण बऱ्याचदा साखरेचे दाणे असतात किंवा खडी साखर असते किंवा गोड साखर लावलेली कोटिंग असलेली बडीशेप काही जण खातात. यामुळे सुद्धा जेवणानंतरची रक्तातली साखर बऱ्याचदा जास्त येते. तर हे बंद करून सुद्धा तुम्ही डेफिनेटली बघू शकता की काय तुम्हाला फायदा होतोय. आता जेवणानंतर करायची अजून एक गोष्ट ती म्हणजे शतपावली. येस, आता शतपावली म्हणजे 100च पावलं चालायची असं खरं तर काही नाही. त्याचा अर्थ असा आहे की जेवणानंतर अगदी लगेच बसून न राहता किंवा झोपून न राहता काहीतरी थोडंसं ऍक्टिव्ह राहायचं. मग यामध्ये तुम्ही चालायला डेफिनेटली जाऊ शकता. चालणं फिरणं यामुळे सुद्धा जेवणानंतरची रक्तातली साखर आटोक्यात राहायला मदत होणार आहे. पण जरी अगदी चालायला जाणं किंवा फिरायला जाणं शक्य नसेल तरी घरच्या घरी थोडंसं चालत राहणं किंवा काहीतरी कामात राहणं, ऍक्टिव्ह राहणं आणि अगदी बसून झोपून न राहणं हे पर्याय तुम्ही वापरून सुद्धा जेवणानंतरची रक्तातली साखर आटोक्यात ठेवू शकता. बऱ्याचदा जेवणानंतर थोडेसे जिने चढण्या उतरण्याचा व्यायाम केल्याने सुद्धा नंतरची रक्तातली साखर कंट्रोलमध्ये यायला मदत होते असा अनेकांचा अनुभव आहे. तर तुम्ही सुद्धा हे करून बघा आणि रक्तातली साखर तपासून बघा की याचा किती फायदा होतोय. बऱ्याचदा होतं असं की आपण रक्तातली साखर चेकच करत नाही किंवा अगदी महिन्यातनं एकदा 2-3 महिन्यातनं एकदा डॉक्टरांकडे जायच्या अगोदर रक्तातली साखर चेक करतो आणि मग आपल्याला अचानक काहीतरी नवीन शोध लागतो आणि आपण कामाला लागतो. असं न करता तुम्ही नियमितपणे रक्तातली साखर तपासत राहिलात आणि स्पेशली जेवणाआधी आणि नंतर 2-2.5 तासांनी अशी पेअर जर तुम्ही करू शकलात वेगवेगळ्या जेवणांच्या आधी आणि नंतर तर त्याचा निश्चित फायदा होतो. कारण की प्रत्येक वेळेला आपण काहीतरी वेगळं खातो, प्रत्येक वेळेला आपली ऍक्टिव्हिटी वेगवेगळी असते आणि आपल्याला प्रत्येक वेळेलाच रक्तातली साखर चांगली ठेवणं अपेक्षित असतं. म्हणून फक्त सकाळची किंवा दुपारची शुगर न करता कधी ती संध्याकाळी रात्री सुद्धा करायला सुरुवात करा आणि तुमचा दिवसभराचा कंट्रोल चांगला राहील ह्याची काळजी घ्या. आज सांगितलेल्या 7 टिप्स वापरून तुम्हाला काय फायदा होतो ते जरूर कळवाच. पण असंही होऊ शकतं की कदाचित हे सगळं करून देखील रक्तातली साखर आटोक्यात येत नाहीये जेवणानंतरची. मग अशा केसमध्ये नक्कीच तुम्हाला डॉक्टरांशी बोलायला हवंय आणि मग मात्र तुमच्या औषधांचा किंवा इन्शुलिनचा काही डोस जो चालला असेल तो कदाचित वाढवून किंवा ती औषधं इन्शुलिनचा प्रकार बदलून तुम्हाला निश्चितच मदत होऊ शकेल. पण हा झाला अखेरचा पर्याय. त्याआधी तुमचे प्रयत्न तुम्हाला नक्कीच करायचे आणि मगच तुम्ही योग्य तो निर्णय घ्यायचा आहे असं मी तुम्हाला जरूर सुचवेन. तर मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते. चला असंच आपण भेटत राहणार आहोत. पण थांबण्यापूर्वी मागच्या मंडे क्विजचे विनर मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामध्ये आम्हाला यावेळेला खूप चांगला प्रतिसाद अशा पद्धतीने मिळालाय मागच्या मंडे क्विजला की अनेकांनी बरोबर उत्तर दिलंय आणि याचा मला खूप आनंद झालाय. मागच्या सोमवारी आम्ही प्रश्न विचारला होता की मधुमेहाच्या नियोजनाची पंचसूत्री काय. या विषयावरती माझा डिटेल्ड व्हिडिओ आहेच, पण
बऱ्याच जणांनी मला वाटतं आमच्या चॅनलवरचे व्हिडिओज अगदी छान नियमितपणे बघितलेत आणि ते लक्षातही ठेवलेत त्याच्यातला कंटेंट जो आहे तो, आणि बहुतेक ते प्रॅक्टिस सुद्धा करतायत. त्यामुळेच अनेकांना ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देता आलंय. तुम्हाला नावच सांगायची झाली तर सुप्रिया कुलकर्णी, ज्योती सांडभोर, उर्मिला, अंजली परांजपे, सुभाष उपासनी या सगळ्यांनी जवळपास बरोबर उत्तर दिलंय. पण त्यात आपल्याला एकच विनर निवडायचा आहे. त्यामुळे बरोबर उत्तर आणि सगळ्यात पहिल्यांदा दिलेलं उत्तर ह्याचा विचार करून आम्ही सुप्रिया कुलकर्णी यांचं विनर म्हणून नाव त्यांचं घोषित करतोय. तुमचं खूप खूप अभिनंदन. असंच आमच्या मंडे क्विजमध्ये पार्टिसिपेट करा. ह्यातून तुम्हाला अनेक नवीन प्रश्न कळतील, पडतील आणि उत्तरही सुचतील. त्यामुळे तुमच्या मधुमेहाबद्दलच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल आणि याचा मधुमेहाच्या नियोजनासाठी तुम्हाला खूप फायदा होईल. चला, असंच भेटत राहूया दर सोमवारी आणि दर मंगळवारी जस्ट फॉर हार्ट्सच्या YouTube चॅनलवरती. धन्यवाद.